नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, येत्या शुक्रवारी श्रीकृष्ण जयंती आहे। बऱ्याच वेळा काय होतं की ना पटकिनी काहीतरी होणारा प्रसाद आपल्याला ना आठवत नाही, किंवा काय होतं की युजुअली ना खीर किंवा शिरा नेहमीप्रमाणे केला जातो। पण ना आजची जी रेसिपी आहे ती अगदी झटपट होणारी आहे। ती आहे मस्तपैकी मलाई पेढे। आता हे जे पेढे आहेत ते हार्डली 10 मिनिटात होतात, चटपटीत आहेत, मस्त मऊ लुसलुशीत आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहितीये का की हे पेढे उपासाला चालतात, कारण बऱ्याच लोकांचे ना श्रीकृष्ण जयंतीचे ना ॲक्च्युली उपवास असतात, मग त्यांना सुद्धा चालणारे असतात। आणि अजून एक गोष्ट आहे, हे जे पेढे आहेत ते तुम्ही इतर वेळेला सुद्धा कुठलेही फंक्शन असो किंवा तुमच्याकडे गेस्ट येणार आहे, तुम्हाला सुचलं नाही की काहीतरी एक छोटंसं आपण स्वीट करूया, डेझर्ट करूया, तर त्यावेळेला नक्की हे करून बघू शकता तुम्ही। हे पेढे ना 2 ते 3 दिवस छान टिकतात फ्रीजमध्ये। सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। 3, 2, 1 गॅसवर एक पॅन ठेवलाय। गॅस ऑन आत्ता करायचा नाही लगेच। पहिला पण काय करायचंय, 2 चमचे तूप घालून घेऊया। त्यात 1 बाउल मिल्क पावडर, अर्धा बाउल मी यांना दूध घालून घेते। थोडंसं कोमट दूध मी करून घेतला आणि त्यात ना एक 5-6 काड्या ना केशरच्या घालून थोडंसं भिजून दिला अर्धा तास। आता आधी हे सगळं मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून घेतलेलं आहे। ही जी प्रोसेस आहे ही खूप महत्त्वाची, म्हणजे काय होतं की गुठळ्या होत नाहीत। आता आपण गॅस ऑन करूया। आता ना गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे। लो फ्लेमवर काय करायचंय, हे छानपैकी ना भाजून घ्यायचंय। सुरुवातीला काय होतं की ना हे पातळ असतं, त्यानंतर छानपैकी ना जसं जसं ना घट्ट होईल त्याच्यानंतर एक ना छान गोळा होईल। त्याला किती वेळ लागतो, किती मिनिटं लागतात हे मी तुम्हाला नंतर सांगते। बरोबर 2 मिनिटं झाली आहेत। आता तुम्ही बघू शकताय की ना हे मिश्रण पातळ झालंय। आता काय करायचंय की सेम बाउलने आपण आहे ना पिठी साखर घेतली, बरोबर अर्धा बाउल पिठी साखर। जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही आहे ना 1 ते 2 चमचे वाढवू शकता पिठी साखर। आता हे परत मिक्स करून छानपैकी आहे ना त्याचा गोळा करून घेऊया। आता ना अंदाजे 6 ते 7 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकताय मस्त असा आहे ना मऊसर किंवा थोडासा सैलसर असा गोळा झालेला आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा। हे पूर्ण भाजायला काय झालेलं आहे की अराउंड 7 ते 8 मिनिटं लागू शकतात। पण कसं होतं बऱ्याच वेळा आहे ना गॅसचं जे बर्नर असतं प्रत्येकाकडच्या घरातलं त्याच्यावर डिपेंड आहे, सो 1 मिनिट पुढे मागे होऊ शकतो। आता आपण हे मिश्रण आहे ना एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गार करून घेऊयात। आपलं मिश्रण आहे ना छानपैकी आहे ना असं कोमट झालेलं आहे। आता आपण काय करूयात ना की त्याच्यात ना क्रश केलेले पिस्ता टाकूयात। अंदाजे मी 3 ते 4 पिस्ता घेतले आणि असे ना थोडेसे जाडसर कुटून घेतले। चिमूटभर वेलची पावडर। आता हाताला थोडंसं तूप लावून घेते मी आणि काय करायचंय, हा जो गोळा आहे तो एकत्र छान करून घेऊयात, म्हणजे हे सगळं मिक्स पण होईल। आपण छानपैकी ना अगदी मऊ लुसलुशीत आहे ना गोळा छानपैकी करून घेतलेला आहे। बरोबर आता 15 मिनिटं फक्त फ्रीजमध्ये ठेवूयात, म्हणजे आपल्याला छान त्याला शेप देता येईल। 15 मिनिटं झालेली आहेत। आपण काय करूयात, अगदी 5 सेकंद आपण मळून घेऊ, म्हणजे काय होतं ना की पीठ छानपैकी सॉफ्ट होतं। आता आपण ना ह्याचे छोटे छोटे पेढे करून घेऊयात। जसे यांना मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात ना त्या साईजचे आपण यांना छान करूया। आता हा गोळा केलेला आहे। आता काय करायचंय की एखाद्या बोटाने असं फक्त थोडंसं प्रेस करायचंय, आपला पेढा तयार झाला। अशा पद्धतीने आपण यांना बाकीचे सगळे जे पेढे आहेत ना ते करून घेऊयात। आपण सगळे पेढे तयार करून घेतलेत। आता फक्त गार्निशिंगसाठी आपण ना वरून पिस्त्याचे तुकडे ह्याला लावून घेऊया। आपण सगळ्या पेढ्यांना आहे ना मस्तपैकी आहे ना पिस्त्याचे तुकडे लावून घेतलेले आहेत। फ्रेंड्स, कृष्णासाठी मस्त असे मऊ लुसलुशीत आणि ताजे मलाई पेढे यांना बनवून तयार झालेले आहेत। ते आपण सर्व करून घेतले।